चला, अतिशय आनंदाची बातमी विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिसची तिसरी मेरिट लिस्ट आज दाट म्हणजे 99% लागण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्ही ऑफिशियल वेबसाईट वर पोर्टल वरती चेक करत राहायचे कंटिन्यू. जसंच लिस्ट लागेल तुमच्यापर्यंत लाईव्ह येईल, सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी देईल. मित्रांनो, या ठिकाणी तिसरी लिस्ट आपण सांगितल्याप्रमाणे 1-2 म्हणजे या मेच्या पहिल्या वीक मध्ये 2 तारखी ते 5 तारीखच्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. परंतु मागील अपडेट चेक करून वारंवार अपडेट आताच लेटेस्ट अपडेट मिळालेला असं आहे की आज म्हणजे 2 मे ला या ठिकाणी लिस्ट लागण्याची खूप सारे स्ट्रॉंग चान्सेस आहेत. या ठिकाणी आता कोणाला चान्स मिळू शकतोय, मागे सांगितल्याप्रमाणे कालच सांगितलं होतं आपण कोणाला चान्स मिळेल, परंतु आता आपण डायरेक्ट डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमच्या जिल्ह्यानुसार या ठिकाणी कट ऑफ घेऊन आलेलो आहे. अंदाजित जेणेकरून तुमचा जिल्हा कुठला आहे ते फक्त सांगायचं, जिल्ह्याचं नाव नसेल तर कमेंट करायचं, त्याचं अंदाजित कट ऑफ तुमच्यापर्यंत लगेच येऊन जाईल मित्रांनो, लगेच ताबडतोब. तर स्टेप बाय स्टेप बघूया अर्बन आणि रुरल मधले जिल्हे आणि कुठल्या जिल्ह्यातील किती कट ऑफ जाऊ शकतो हा अंदाजित आहे, लक्षात घ्या. तुम्ही जर पुणे जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला असेल तर त्या ठिकाणचा 92 ते 95% मध्ये कट ऑफ जाण्याची शक्यता आहे. हा आता कट ऑफ कॅटेगरीनुसार लक्षात घ्या 1 ते 5% मध्ये व्हॅरी होऊ शकतो, लक्षात घ्या. म्हणजे तुमची जशी कॅटेगरी असेल तसाच फर्स्ट सेकंड थर्ड मेरिट लिस्टचा डिफरन्स त्या ठिकाणी मिळणार आहे. तसेच जर तुम्ही मुंबई म्हणजे हाय प्रोफाईल मुंबई सिटी आहे 93 ते 96 पर्यंत, जवळपास 97 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो, परंतु 97 चा कट ऑफ थोडासा कमी जाईल, 97 पर्यंत नाही, परंतु 93 ते 96 याच्यामध्ये सुद्धा 1 ते 5% या ठिकाणी कॅटेगरीनुसार कन्सिडर करा. पुढे आहे ठाणे जिल्हा 92 ते 95 पर्यंत या ठिकाणी चान्सेस आहेत. नागपूर जिल्हा जे काही विदर्भ साईडचे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये नागपूरमध्ये 90 ते 93 पर्यंत कट ऑफ इथं जाऊ शकतो. याच्यामध्ये सुद्धा कॅटेगरीनुसार सांगायचं, एकच कॅटेगरीनुसार तुमच्या 1 ते 5% व्हॅरिएशन पकडून चला मित्रांनो. आता कट ऑफ हा कॅटेगरीनुसार नाही सांगत तर जिल्ह्यानुसार डायरेक्ट, त्याच्यात ऑल इन्क्लुडिंग कॅटेगरी आला. इकडे द्राक्षासाठी फेमस असणारा नाशिक जिल्हा 91 ते 94% इथे कट ऑफ क्रॉस होऊ शकतो. कोल्हापूर जगात भारी कोल्हापुरी 90 ते 93 इथे कट ऑफ रेंज आपल्या अनालिसिस मध्ये आलेली आहे. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरकडे जे विद्यार्थी आहेत फॉर्म भरले त्यांच्यासाठी 89 ते 92% एवढ्या रेंज मध्ये कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. पुढे सातारा 89 ते 92 आहे. तुमचं सोलापूर जर असेल कोणी 88 ते 91%, अहिल्यानगर जर असेल तर 88 ते 91% चा कट ऑफ, म्हणजे सोलापूर आणि अहिल्यानगरचा जवळपास सेम कट ऑफ नाही जरी लागला तरी त्या मापामध्ये प्लस मायनस थोडाफार होऊ शकतो, परंतु बऱ्यापैकी या ठिकाणी साम्य आढळून येईल मित्रांनो. जर तुम्ही बीड जिल्ह्यातून असाल तर 85 ते 91% पर्यंत इथे कट ऑफला तुम्हाला चान्स आहे. म्हणजे 85 पासून पुढे स्टुडंटला तिसऱ्या मेरिट लिस्टला या ठिकाणी चान्स मिळू शकतो. कॅटेगरीनुसार अजून तुम्हाला कन्सेशन या ठिकाणी मिळणार आहे. लातूर शिक्षणाचं माहेरघर पुण्यानंतर 86 ते 90 आहे. नांदेड 87 ते 90, नांदेड मराठवाड्यातला जिल्हा आहे, 87 ते 90च्या रेंज मध्ये या ठिकाणी जाऊ शकतो मित्रांनो. चला पुढचे जिल्हे पाहूया. तुम्हाला दिसत असेल जळगाव जिल्हा केळीसाठी फेमस असणारा 88 ते 91, त्या ठिकाणी चिप्स जास्त बनले जातात केळीपासूनचे, केळीचं मोठं प्रोडक्शन त्या ठिकाणी होत असतं. धुळे जिल्हा जर पाहिलं 85 ते 89 पर्यंत, साधारणपणे 90 पर्यंत इथे जाऊ शकतो, लक्षात घ्या. गडचिरोली जे की आपण सगळ्यात कमी कट ऑफ जाऊ शकतो शेवटच्या लिस्ट पर्यंत, असं आपण मागे सुद्धा सांगितलं होतं. 80 ते 85 87च्या रेंज मध्ये तिसऱ्या मेरिट लिस्टला या ठिकाणी चान्स मिळणार आहे. गोंदिया गडचिरोलीच्या साईडला असल्यामुळे 82 ते 87 या ठिकाणी कट ऑफ अंदाजित आलेला आहे आपल्याकडे. वर्धा आहे 86 ते 90. आता शेवटचा एक तुमचा जिल्हा कोणता आहे ते कमेंट करायचं, तुमचे पर्सेंटेज किती आहेत ते सुद्धा कमेंट करायचं, जेणेकरून मित्रांनो तुमचा तिसऱ्या मेरिट लिस्ट मध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये किती पर्सेंटेजच्या अगेन्स्ट नंबर लागू शकतो आपल्याला त्या ठिकाणी पाहायला चेक करायला मिळेल. दुसरी गोष्ट, अर्बन जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी कट ऑफ नक्कीच जास्त जाणार आहे आणि रुरल जे एरिया आहेत ग्रामीण भागातले त्या ठिकाणी कट ऑफ या ठिकाणी कमी जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी ह्या रेंज मधल्या स्टुडंटला या ठिकाणी तिसऱ्या मेरिट लिस्टला चान्स मिळू शकतो. म्हणजे काय
की याच्यामध्ये 1 ते 5% प्लस मायनस टॉलरन्स पकडून चला. म्हणजे इथं जर 92 असेल तर याच्यातून 5 मायनस करायचे आणि 5 प्लस करायचे म्हणजे 95 आणि इकडे 87-86 पर्यंत मित्रांनो. ठीक आहे. आता हे डिपेंड करतं तुमची कॅटेगरी कुठला आहे, तुम्ही अर्बनला फॉर्म भरला आहे की रुरल एरियामध्ये, म्हणून सगळ्या गोष्टी विचारात घेऊन तुम्ही तुमचा तिसरा मेरिट लिस्ट चेक करायची. आज 99 लक्षात घ्या, 99% या ठिकाणी चान्स आहे तिसरी मेरिट लिस्ट लागायची. पुढे जर आजच पब्लिश झाली नाही झाली तर 5 तारखेपर्यंत 100% त्या ठिकाणी मेरिट लिस्ट कन्फर्म येणार आहे मित्रांनो. आणि आपला जो अंदाज असतो तो एकदम रिअल बेस रिअल इन्फॉर्मेशन वर असतो. जसं सेकंड मेरिटला एकदम ऍक्युरेट आपण डेट सांगितली होती त्यानुसारच ही डेटचा अभ्यास करून आलेल्या अपडेट पर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे. पुढे ज्यांचा लिस्ट मध्ये नंबर लागेल त्यांनी काय करायचं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लागलीच तयारी करायची आहे. कोणाला आणखी ही डॉक्युमेंट जर माहित नसतील मित्रांनो त्यांनी फक्त कमेंट मध्ये डॉक्युमेंट टाकायचं, पूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट त्या ठिकाणी तुम्हाला येईल मित्रांनो. आणि शेवटचं सगळ्यात महत्वाचं, जर आज लागला रिझल्ट तर आपण संध्याकाळी 10 वाजू 11 वाजू 12 वाजू या ठिकाणी ऑनलाईन येणार आहेत, म्हणजेच लाईव्ह घेणार आहेत, जेणेकरून तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर देण्यास आपल्याला एक त्याच्यातून सोल्युशन काढायला मदत मिळेल आणि तुमचे काही डाऊट प्रश्न असतील ते या ठिकाणी सोडवले जातील मित्रांनो. म्हणून लाईव्हला सुद्धा तुम्ही नक्की जॉईन व्हा. इथेच थांबूया, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद, राम राम मित्रांनो.